भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेमध्ये या ठिकाणी हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जात आहे। तसेच आमचे शप्पूभाई हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, आपले मनपूर्वक स्वागत। सामन्याला सुरुवात होईल, मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतोय। पायरमाल संघाची सलामीची जोडी देखील मैदानावरती दाखल होती आहे। या दरम्यान आपण जी स्पर्धा पाहतोय दामद चषक 2024 ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे। अर्थात जे प्रेक्षक सर्व ऑनलाईन जॉईन आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तसेच या ठिकाणी अरुण केबल नेटवर्क, दामद भडवळ आणि डेन एबीसी केबल अंबरनाथ, अनिलदादा गायकवाड यांच्या माध्यमातून संपूर्ण अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, गोरेगाव, शेलू, दामद, भडवळ, नेरळ या परिसरामध्ये खास 189 या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद मिळेल। अशी स्पर्धा तुम्ही घरी बसल्या सुद्धा पाहू शकता। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि लगेच जाऊया थेट ऑन गोइंग मॅच कडे। जो सामना चालू होतोय, एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। एका बाजूला जेडीएम बेलवली तर दुसऱ्या बाजूला पायरमाळ। या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण यांचा आभार, धन्यवाद। थँक्यू सो मच महेशजी धुळे यांचा आवाज आपण ऐकला। सामन्यात सुरुवात दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम। पहिला बॉल तुम्ही पाहताय, टॉस तिथे जिंकला होता। खरं तर टॉस बॉक्स मध्ये मी पण दोन्ही संघांना एक भांडत होते की टॉस मी मागणार आणि त्यानंतर आपण पाहिलं खरं तर टॉस मागितला पारमाळच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकला टीम जेडीएम बेलुलीच्या कॅप्टननं। आणि ते तुम्ही पाहता टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला। ऑन साइडला फटका खेचला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय उपस्थित। जेल स्वीकारण्याचा प्रयत्न तिथे फसला। दरम्यान तुम्ही पाहताय धाबा किती मिळतील पाहावा लागेल। प्रचंड वेगाने या दोन धाबा इथे एकवटल्या गेल्या। खरं तर मी म्हणेन सुरुवात चांगली झाली। पहिला बॉल डॉट आला टीम बेलवली संघासाठी, परंतु पुढच्याच बॉलवरती षटकार मारण्याचा प्रयत्न देखील फसला। दरम्यान दोन धाबा इथे रोखू शकत नाही। चांगली बॅटिंग आता या पाच मध्ये करत असताना तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली आहे। नागेश आणि त्याच्या साथीनं सचिन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाज वेदांत पवारला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना। दोन चेंडूचा खेळ संपन्न झालाय। दोन धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात। इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न शर्यावरती चेंडू अडवतोय। दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय। एक सिंगल धाव इथे मात्र प्रचंड वेगाने एकवटली गेली। पंच आमच्याकडे बळतायत जरूर, परंतु इशारा येत नाही। बॅटकाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला, कारण फिरोजी खान सर आहेत त्यामुळे प्रश्नच नाही। एक नामांकित पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात। सातत्याने ठाणे असेल, रायगड असेल, कल्याण डोंबिवली विभागामध्ये तुम्हाला नेहमीच हे पंच पाहायला मिळतील। आणि आज देखील तुम्ही पाहताय नेरळ नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। गोलंदाज वेदांत गोलंदाज सज्ज होतोय। फुलटॉस होता, विकेट करण्याचा प्रयत्न। यावेळेस फटका चांगला आहे। एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल। दरम्यान एक चिकित्सक देखील मिळते। 4 षटकांची मॅच, 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। धावफलक 4 याकडेवरती आता तुम्हाला पाहायला मिळतोय। नागेश आणि सचिन ही जोडी मध्ये खेळत असताना चांगला क्रिकेट या मॅच मध्ये खेळावा लागेल, कारण जेडीएम बेलवली संघ देखील पनवेल तालुक्यातून दाखल झाला। एक मोठा संघ म्हणून त्या टीमची ओळख आहे। वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय। टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन बॉल प्रचंड वेग इथे मात्र धारण करतोय आणि निघून देखील चाललाय रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि धावफलक आतापर्यंत 4। संत सुरुवात मैदानाच्या पारमाळ संघ आता करत असताना इथे विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू पुढे सरकतोय। अंतिम बॉलवरती धक्का पहिला लागेल टीम पारमाळ संघाला। परदेश बाद तर फक्त 4 धाबा। खरं तर मागील मॅच मध्ये देखील हे चित्र आपण पाहिले होते। ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम धाम होते, त्यावेळेस पहिल्या षटकाच्या अंती फक्त 2 धावा होत्या,
पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धाबा आणि ज्यावेळेस पुन्हा एकदा आदर्श बांगडी धाबा चेस करत होता त्यावेळेस देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा होत्या. म्हणजे आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा येत नाही आहेत हे चित्र आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेचा षटकपटात 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन धाबा यायला हव्यात, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही आहे. कारण प्रत्येक संघामध्ये एक धारदार गोलंदाज असतो आणि तो षटक क्रमांक पहिलं हाताळत असतो आणि ते चित्र आपण देखील पाहिलं या मॅचमध्ये. आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय 4 धाबा. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज मंगेश पाटील येतो. गोलंदाजी बार्कवरती समोर इनट नंबर 3 वरती आलेला बॅटर तुम्ही पाहता रोशन आणि त्याच्या साथीनं सचिन फनसेला तुम्ही पाहता जो आता स्ट्रायकिंग वरती तुम्हाला पार मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका कारण 3 षटकासाठी 15 मिनिटं आणि अंतिम षटकामध्ये जर तुम्ही उशीर गेला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता फाईन लेगचा पुढे सरकतोय. शर्यत इथे लागली आहे, शर्यत अखेर जिंकली आहे. चेंडू न्यायाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फलक आता बेगाने पुढे सरकेल. षटक क्रमांक दुसरं तुम्हाला पार मिळेल. सुरुवात चांगली झाली आहे पारमाल टीमसाठी या षटकामध्ये कारण चौकार त्याने वसूल केला. बॅकफुटने गेले पंच केलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातून धावत पळत पोहोचला जरूर प्रयत्न पुरे पडले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा येतोय चौकार. दोन चौकार आता सचिनच्या बॅटमधून जो सचिन मात्र सलामीला आलाय. सचिन फनसेला तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याची तुम्हाला बार मिळेल. 2 चौकार येत असताना धावफलक देखील पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती आता जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती फक्त 4च होत्या. 8 धावा आता वसूल करतोय सचिन फनसे. येथे देखील फटका चांगला आहे खोदून काढलाय ऑन साइडला. लॉंगॉच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल तर मिळतीये. क्षेत्ररक्षक आहेत फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल 12च्या वेगानं. दुसरी धाब एकपटाचा प्रयत्न जरूर झाला परंतु 2 धाबा इथे देखील एकपटला जात आहेत आणि अखेर आपण पाहतोय बॉल येस बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय कारण थ्रो इथे आपण पाहिला जरूर परंतु बॉल मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून निघून चाललाय आणि टोटल धाबा मध्ये 6. तो खेळाडू 12च्या वेगाने पोहोचला. घाई गडबड करत असताना त्याने चेंडूला गॅदर करण्यासाठी थोडासा उशीर घेतला. 2 धाबा एकपटल्या आणि त्यानंतर डायरेक्ट थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि टोटल 6 धाबा आता वसूल करत असताना 12 धाबा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज. इथे देखील फटका चांगला आहे ऑन साइडला खडे खडे बॉलला फेकून दिला मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका सिक्सर. आहे त्याच्या नावात दमदार आहे त्याच्या नावात बबलून जे भाईचं नाव गाजतंय थँक्यू सो मच. का बॅटिंग करतोय सचिन फनसेला तुम्ही पाहताय 42 मध्ये त्याचा बल्ला आता बोलतोय कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं चौकारानंतर पुन्हा एकदा हा षटकार आलाय. धावफलक बेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 24 धाबा धावफलकावरती आता जोडल्या गेल्या. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. हेच तर चांगल्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस एखादा मोठा फटका येतो ना त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम ते करत असतात आणि सध्याच्या घडीला देखील तुम्ही पाहिलं डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. बचाव पवित्रा होता दरम्यान इथे धाव म्हणत नाही. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 20 धाबा आतापर्यंत खर्च केला. मी म्हणेन गोलंदाज
मंगेश पाटीलच्या माध्यमातून थोडीशी कुठे ना कुठे मागणी गोलंदाजी आता मंगेश यांच्या माध्यमातून पार मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 आणि आतापर्यंत 20 धावा. इथे देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र लॉंग ऑनला येतोय, एक सिंगल मिळते, पुन्हा एकदा तोच खेळाडू येतोय आणि पुन्हा एकदा त्याने चूक केली जरूर, परंतु आता मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल आणि 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 25 धावा. जर्मन इरंदार टीम यांचंही आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. नचिकेत मेहर असतील, साहिल भोईर असतील आणि त्याचबरोबरीनं प्रसाद म्हात्रे, तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत निरळ नगरीमध्ये. आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी त्या विभागातून देखील एक संघ तुम्हाला इरंदर संघ याच मैदानावरती खेळताना दिसणार. उद्या शंकर पाटीलचा बौद्ध संघ देखील इथे खेळताना दिसेल. 2 षटकाच्या अंती तुम्ही पाहता टीमची टोटल आतापर्यंत 25. चला पाणी घेऊन जायचं. आय थिंक पाण्याची मागणी केली आहे, 4 षटकाची बाच आहे, त्यामुळे आम्ही 2 षटकाच्या अंती ड्रिंक्स ट्रॉली इथे मात्र देतोय, त्यामुळे आपला विनंती आहे आपण पाणी घेऊन जायचं. ठोक डीजे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती सूरज येत आहेत. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मधून 12च्या वेगाने खेळाडू पोहोचतोय, एक सिंगल इथे एक पट्टी जाते. सिंगल वरती आता समाधान मानावं लागेल या मॅच मध्ये, कारण धावफलक तुम्ही पाहता आता पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त 23 धावा खर्च केल्या, 21 धावा खर्च केल्या. रोशनला तुम्ही पाहता पहिला चेंडू आता तो फेस करतोय, ऑन साइडला खेळलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, इथे देखील सिंगल बनणारा, सिंगल पेक्षा जास्त काही नाही. या रोशनला तुम्ही पाहिलं जो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि जबरदस्त आपण जर पाहिलं तर 13 चेंडू नंतर 14व्या चेंडू त्याने फेस केला आणि इथे देखील सिंगल मिळते. धावफलक सिंगाच्या साथीने आता हळूवारपणे पुढे सरकेल. टीमची टोटल 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, तब्बल 21 धावा मेहनत खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मंगेश पाटील पुढे सरसावला, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आज जेडीएम बेलवडी संघ मैदानामध्ये भरपूर दूर भरून दाखल झाले, जवळजवळ पनवेल तालुक्यातून हा संघ दाखल झालाय, परंतु या चुका तुम्हाला मागात पाडू शकतात, कारण मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं अशाच प्रकारची चूक केली होती आदर्श वांगणी टीमच्या खेळाडूनं आणि नितीननं काय बॅटिंग केली होती आणि तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याने स्वीकारला. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 2 झेल इथे मात्र ड्रॉप झालेत, परंतु याची किंमत मोजावी लागेल, कारण तुम्ही पाहता सलामीला खेळाडू आपण पाहतोय मध्ये सचिन फनसे जो मात्र दाखल झाला, भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी या मॅच मध्ये केली आणि त्याच खेळाडूची कॅच देखील ड्रॉप झाली आहे. इथे ऑन साइडला घेतलाय, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, संधीचं सोनं करावं लागेल या मॅच मध्ये आणि अखेर तुम्ही पाहता एक चांगला झेल टिपला साहिलनं आणि आता परतावं लागेल बाघारी सचिन फनसे. बॅक टू द पॅव्हिलियन. म्हटलं की सातत्याने बबलूभाई असतील, खुरमभाई असतील यांचं
नाव नेहमीच गाजत असतं आणि तेच संगीत आता गुणगान गाणारे हे संगीत होतं. नवीन खेळाडू मध्ये अक्षय आता दाखल झाला या मध्ये. उंच बरा खेळाडू आहे अक्षय कोकाटे. कशा प्रकारचे बॅटिंग करतो हे देखील पाहावं लागेल कारण षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ आहे. यावेळी देखील अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. दरम्यान चेंडू घराकडे राहतोय. दरम्यान एक सिंगल इथे देखील जोडली जातीये आणि त्याच सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बदलापूरवरून आता दिनेशजी भालेराव मॅम्ब्रम एरंजाड मोहपाडा यांचं देखील आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. किशोरजी बेहर यापर आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. धावफलक 30 या आकड्यावरती आता पुन्हा स्थिरावला. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा आणि अखेर रोशनला देखील आता मैदान सोडावं लागेल. धक्का अजून एक लागतो बॅटिंग करणाऱ्या टीम पारमाळ संघाला. परंतु बाद किशोरजी मेहर साहेब आणि दिनेशजी भालेराव साहेब आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. एरंदाड संघ देखील आज खेळणार या स्पर्धेमध्ये आणि त्याच संघाला इथे मात्र पाठबळ देण्यासाठी हे दोन्ही मान्यवर इथे दाखल झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन खेळाडू मैदानामध्ये नेरळ एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध खेळाडू हरेश कराळे आता मैदानाच्या मध्ये दाखल झाला. हरेश कराळे ज्यांची गोलंदाजी जगात निराळे असं म्हटलं जातं आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. नामांकित पंच देखील आहेत. पंचगिरी या स्पर्धेमध्ये देखील त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता सध्याच्या घडीला स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी हा खेळाडू दाखल होतोय. तीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बिगिट केला ऑन साइडला. फटका तर चांगला. क्षेत्ररक्षक उपस्थित. त्याच्या डोक्यावर फिल्डर के मस्तक से दस्तक देती विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. करायला धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला टीम जयरमान क्रिकेट संघ एरंजाड टीमचे कॅप्टन आणि बेनगाव विनय दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. बेनगाव विनायक आपण यायचं आहे कारण चंद्रकांत मेहर यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीला समीर मेहर असतील जे मात्र एरंजाड टीमचे खेळाडू आहेत. त्यामुळे टॉसचा पण इथे इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करतो. हरेश कराळे यांनी जर 3 बॉलवरती 3 षटकार खेचले तर बबलू नजीर साहेब यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 4 बारगस्त आहे. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 37 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील अंपायर सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. काल भैरव मालेगाव विरोधात जयरमान एरंजाड अशी मॅच असणार आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 38 38 धाबा. इथे देखील फटका चांगला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित होते. दरबान इथे देखील सिंगल मध्ये सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत 39 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर भरपूर ताकदीनं आज मैदानाच्या मध्ये उतरलेत. एका बाजूला JDM बेलेवली जो संघ पनवेल तालुक्यातून दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला याच नेरळ परिसरातील पायरमाळ CCC पायरमाळ हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदस्त जे होतोय स्वप्नील
पुढे सरसावले होते. आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव बहाल केली. गोलंदाज तुम्ही पाहता स्वप्नील आता थोडासा महागड्या ठरत असताना या बाद आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरदस्त 3 षटक. इथे मात्र धाबा पहिल्या षटकामध्ये फक्त 4, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट संपादित करत असताना सूरजने खर्च केला फक्त आणि फक्त 5. इथे फटका चांगला आहे, परंतु हा फटका फसला की काय. खेळाडू उपस्थित आहे व्ही शेप मध्ये. एक चांगला झेल तिथे टिपला आणि अखेर तुम्हाला बार फलंदाज बाद होतोय. अक्षय बॅक टू द पवेलियन. संपादित केली. 4 फलंदाज बाद झाले. 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक सन्मानजनक स्कोर आता उभारलाय. बॅटिंग करत असताना सीसीसी पायरबाळ या टीमच्या माध्यमातून नवीन खेळाडू आता दाखल होतोय. परेश फुलटॉस होता. ऑन साइडला खेचला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका आणि आता फटक्याचा चटका लागेल टीम बेलवली संघाला. मिळते 4 धाबा टीम पायरबाळ संघाला. जोडले गेले. आता शेवटचा बॉल शिल्लक आणि गोलंदाज सज्ज होतो. इथे देखील पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसतोय. षटक क्रमांक 14 आता समाप्त झालं आणि 4 षटकाच्या अंती 44 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि आता तुम्ही पाहताय ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस 45 धाबांचं टार्गेट इथे चेस करावं लागेल टीम जेडीएम बेलवली संघाला.
हॅलो नबीजी नजे साहेबांना विनंती आहे आपण आपला शुभ हस्ते मी करतो टॉस नाणेफेकीचा कौल मी इथे संपन्न करू. आज खरं तर बदलापूर विभागातून संघ दाखल होतो. जर्मन क्रिकेट संघ एरंजाड चंदू मेहर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला काल भैरव मालेगाव राजेंद्र भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस आम्ही संपन्न करू. छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. काटाचा कॉल आणि आलाय छापा. टॉस इथे जिंकलाय सायबर विनंती आपण स्थानापन्न पहा. टॉस इथे जिंकलाय टीम काल भैरव मालेगाव संघाला. निर्णय कळवायचा आहे. 5 मिनिटात सांगतो. हरकत नाहीये. खरं तर या स्पर्धेमध्ये राजेंद्र भोईर यांची देखील अपार मेहनत आहे. सायबर विनंती आहे आपण स्थानापन्न पहा. काय म्हणशील काल भैरव मालेगाव संघ म्हटला तर एक मोठा संघ आहे. नेहमीच चांगला क्रिकेट तुम्ही खेळत असता. या स्पर्धेमध्ये राजेंद्र भोईर यांची देखील प्रचंड मेहनत आहे. कसं वाटतं इथं आल्यानंतर? सर्वप्रथम आम्ही आयोजकांचा धन्यवाद बोलू. त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आणि नंतर सर्वप्रथम इथे अमोल भोईर असेल आणि राजेंद्र भोईर असेल यांच्यावर आमच्या संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. त्यामुळे आमचा पूर्ण संघ 100% देण्याचा प्रयत्न करेल. समोर एक मोठा संघ आहे एरंजाड संघ. या संघाची आधी कधी फाईट झाली होती? हो नक्कीच झाली होती. मग कोणी कोणाला परास्त केलं? सेम मॅच झालेले आहेत आतापर्यंत तरी. काय म्हणशील आज कोणत्या रणनीतीने संघ उतरणार आहे? कारण नाईट स्पर्धा आहे आणि 4 षटकाची मॅच आहे. काय सांगशील? सर्व आता गेम प्लॅनिंग सर्व आतमध्ये समजेल. थँक्यू सो मच. शुभेच्छा असतील. चंदू मेहर बदलापूर नगरीमधून तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. काय म्हणशील? खरं तर आता तुमची देखील एक मोठी स्पर्धा पार पडली आणि इथे आल्यानंतर काय म्हणशील या स्पर्धेविषयी? नाईटची स्पर्धा आहे. चौफेर बाजूला हिरोमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय. कसं वाटतंय? ही स्पर्धा आम्ही गेल्या वर्षी पण खेळलोय आणि इथे आम्ही रनरअप राहिलोय. त्यामुळे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खरं तर भरपूर दूरवरचा प्रवास आज तुम्ही इथे मात्र संपन्न केला. समोरचा संघ सेम फाईट झाली आहे, परंतु आज इथे मात्र जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. हरकत नाहीये. पुढील वाटचालीस तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देऊ. लवकरात लवकर निर्णय कळवायचे टीम काल भैरव मालेगाव, कारण तुम्ही टॉस जिंकला. तुमचा निर्णय 1 षटकाच्या आतमध्ये तुम्ही कळवा. आणि आता मॅच तुम्ही पाहताय मध्ये JDM बेलवली विरोधात तुम्हाला पारमेल संघ पायरमाळ या दोन टीमच्या दरम्यान. आणि आता जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडली जातील आमचे साथी समालोचक महेशजी दुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. 24 बॉल आणि आता 45 धावांची गरज आहे. मॅच तुम्ही पाहता एका बाजूला बंटी स्मृती JDM बेलवली आणि दुसऱ्या बाजूला पायरमाल संघाने बॅटिंग करत असताना तब्बल 44 धावा बनवल्या आणि आता 45 लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. JDM बेलवली संघ आपण पाहतोय. आज पनवेल तालुक्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रिकेट दोन्ही टीमच्या वतीने आपण पाहतोय. एका बाजूला नेरळ तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील ही लढत आपण पाहतोय. यानंतर आपण पाहणार आहोत एका बाजूला जय हनुमान एरंजाड संघ आणि त्याला फाईट करेल काल भैरव मालेगाव. ती सुद्धा मॅच प्रेक्षकांना पाहायला आवडेल, कारण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर गतवर्षीचा रनरअप संघ अर्थात द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिलेला या स्पर्धेतील जय हनुमान एरंजाड संघ या ठिकाणी दाखल झालेला. मॅचला होईल सुरुवात. पहिले षटक आकरत नन्ना यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आमचे अनिप भाई पोजेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण या मंचावरती. पहिल्या बॉलवरती जर विकेट संपादित केली तर जीवन शेठ चिंचोले यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मॅच ऑन. पहिला बॉल अगदी आपण पाहतो बॉडीला स्पर्श करून बॉल पुढे राहिलेला आहे. तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. अगदी आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर सरळ हा चेंडू बॉडीवरती आदळला. डॉट बॉल पाहायला मिळतो. सुरुवात डॉट बॉलने झालेली आहे. 45 लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. या अगोदरच्या मॅचेस तुम्हाला 30-35 पर्यंत पाहायला मिळाला, परंतु आता या धावसंख्येमध्ये मोठी भर पडते. ऑन साईडला आपण पाहतोय फटका चांगला. मिड विकेटला आपण पाहतो क्षेत्रशः वेगाने येतात, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला दर्जेदार चौकार. रन्स मिळतील 4.
त्यानंतर आलेल्या चौकार आणि या 4 धावेने संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. बंटी स्मृती जेडीएम बेलवली संघ बॅटिंग करते द्वितीय सत्रामध्ये. 45 धावांचा पाठलाग चालू आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने वळवलाय, धावा मिळतात त्याला माहिती आहे. आणि आता त्याच क्षेत्रामध्ये आलेला आणखीन एक फटका पाहतोय, एक सिंगल आली. आता मात्र थोडंसं बदलाव चेंजेस करण्यात आलेला आहे. पहिलं षटक प्रगती पथापती मांडेडरी पॉवर प्ले. चंद्रकांत मेहर अर्थात चंदू मेहर आणि राजेश भुईर यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीवन शेठ चिंचोळे मात्र आज थांबत नाही आहेत, कारण त्यांचा ATM ऑन आहे. यावेळेस मागचा पाय वाकवला होता, कदाचित आपण पाहतो मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न होता. भरधाव प्रचंड वेग पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना हरेश हा गोलंदाज आपण पाहतोय, हरेश कराळे पायरमाळ संघातून जबरदस्त अप्रतिम षटक हाताळत असताना त्याच्या बरोदात अद्यापर्यंत 6 धावा आलेले आहेत. ओव्हर द विकेटने सज्जा. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड, त्रिफला चीत केलंय. पहिला धक्का लागेल टीम बंटी स्मृती जेडीएम बेलवली संघाला. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. या रजनीमध्ये आपण पाहतोय का प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व तमाम प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंड आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने नावारूपाला आलेली 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. अरुण केबल नेटवर्क दामद भडवळ, डेन ABC केबल अंबरनाथ यांच्या वतीने आपण जर पाहिलं तर अनिलदादा गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, गोरेगाव, शेलू, दामद भडवळ आणि नेरल परिसर या विभागामध्ये 189 या चॅनलवरती सुद्धा लाईव्ह प्रदर्शित केली जाते. ही अभिमानाची गोष्ट आहे. आज सर्व प्रेक्षकांना घरी बसल्या सुद्धा स्पर्धेचा आनंद मिळू शकतो. इतकी चांगली स्पर्धा या विभागामध्ये होतीये. अर्थातच ग्रामस्थ मंडळ दामद यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गोलंदाज हरेश कराळे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, गोलंदाजी करत असताना पहिले षटक हाताळतोय. आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळेल, ज्याने नुकताच क्लीन बोल्ड घेतलाय. यावेळेस ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. शॉर्ट मिड विकेटला झेल ड्रॉप झालाय आणि ते पाहावं लागेल DRS घेण्यात आलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण जाऊ, जिथे आमच्या ऑफिशियल टेक्निकल टीम सज्ज आहे. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्टची आमचे 3रे पंच सज्ज आहेत आणि आमचे सर्व आयोजक सुद्धा सज्ज आहेत. पाहावं लागेल झेल तर ड्रॉप झाली आहे, परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाज सेफ आहेत की अनसेफ हे पाहिलं जाईल. बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग केली की नाही हे सर्व गोष्टी आता तपासल्या जातील. जीवनजी शिंचोळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, कारण आता त्यांचे देखील हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली आहे. पूर्णपणे या ठिकाणी सेफ असतील, धावा मिळतील. बॅटिंग करत असताना बेलवली टीमला 2 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. व्यवस्थित चेंडू गादर केला, त्यानंतर आपण पाहिला तर चेंडू लावण्या अगोदरच पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित सुरक्षित पोहोचलेत बॅट्समन. सूरज सावंत 2 धावा मिळाल्यात आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल अद्यापर्यंत 8. 45 धावसंख्येचं लक्ष. चला जास्त वेळ घेत आहेत तुम्ही. अगदी आपण पाहिलं तर सामना त्याच रिथम मध्ये आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे. सुरुवातीला आपण पाहतो अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना टीम पायरमाल संघाने 44 धावा बनवल्या. 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. गोलंदाज हरीश ऑन साइडला वन शॉट, स्टँड अँड डिलिवर्ड, स्टँड अँड डिस्पैच. बॉल चल बाउंड्री लाइन के पलीकडे, गेंद इस स्लॉट में, उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. 6 रनों के लिए
ओळखली आणि काय जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ओव्हर द विकेटने हरीश करालेने टाकलेला चेंडू अगदी परफेक्ट मिडल झालेला आहे आणि आता बॉल चालला वाऱ्याशी वार्तालाप करत. अगदी आपण पाहतो कडाक्याची थंडी आहे. माथेरानच्या कुशीत वसलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळेल आणि या थंडगार वातावरणामध्ये चालू असलेला हा गरमागरम सामना आहे. एका बाजूला बंटी स्मृती JDM बेलवली तर दुसऱ्या बाजूला पायरमाल संघ, एका बाजूला पनवेल तालुका तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील नेरळ शहर. 14 धावा धावफलकामध्ये पहिला विकेटचं पतन झालंय. सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. जरी एक फलंदाज गमावला असेल आकाश पवार नावाचा तरी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय दर्शन पाटील आणि त्याला साथ मिळतीये ती सूरज सावंतची. का बॅटिंग करतायत दुहेरी अंकामध्ये धावसंख्या स्थिरावली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. अजय गुप्ता 18 बॉल शिल्लक आहेत. 31 धावांची गरज. 10.33च्या सरासरीने या धावा आता चेस करायचे. रिक्वायर्ड रन रेट 18 बॉल 31ची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज सलामीवीर दर्शन पाटील. अजय गुप्ता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय बेस्ट टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. वड कॅच फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागलाय. टीम बंटी स्मृती JDM बेलवली टीमला फलंदाज बाद. समोर खेळलेत अगदी आपण पाहिलं तर लॉंगॉनला जय हनुमान एरनचड संघाला विनंती आहे की आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो की नुकताच जो टॉस संपन्न झाला काही कारणास्तव आपण तो टॉस केला या ठिकाणी कारण बेनगाव संघ लॉट्स प्रमाणे तो संघ या ठिकाणी दाखल होतोय. त्यांनी आम्हाला या ठिकाणी काही सूचना दिल्या ऑलरेडी अगोदर की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही परंतु आता ते संघ पोहोचतायत इथे तर आपण तो टॉस पुन्हा एकदा करू. आयोजकांच्या अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचतायत. महालक्ष्मी बेनगाव ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा आलाय. या दरम्यान वाईट बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाची टोटल मध्ये भर पडते. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यातील एक नामवंत स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नितीश तरे मॅन फ्रॉम शेलू. 16 धावा धाव फलकावरती आहेत आणि 16 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंग मधले तब्बल 29 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. अजय गुप्ताचा हा बॉल यावेळेस समोर टाकलाय परंतु फटका देखील तितका अप्रतिम पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र थांबवण्यात यश आलंय. काय फिल्डिंग आहे, कमालीची फिल्डिंग आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमचे कॅमेरामॅन काय जबरदस्त टीम वर्क करतायत. अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी आपण पाहतोय. फटका देखील चांगला होता. अगदी आपण पाहतो बाहेरच्या चेंडूला पूर्णपणे खेचून आणला होता आणि शेवटच्या क्षणाला स्वतःला झोकून देत असताना काय कमालीची फिल्डिंग आहे. 100% कमिटमेंट आपल्या संघाशी का असेना. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी जरूर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. DRS मध्ये हे चेक केलं जाईल. अगदी आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये सज्ज आहेत आमचे संपूर्ण ऑफिशियल टीम. सेफ असतील धावा इथे पूर्णपणे अडवण्यात आलेल्या आहेत.
काय जबरदस्त प्रयत्न होते. एक धाव आली तिथे त्या ठिकाणी आणि आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. शतकच्या पुढे सरसवला मिडॉनला येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि आता त्याला बॅकअप सुद्धा मिळत आहे. हे सांगतात आमचे खेळाडू आणि आता पायर माल संघ सुद्धा कमबॅक करतोय. कंबर कसली आहे. 45 धावा आपण पाहतोय. इन्व्हेस्टमेंट 44 धावांची होती. 45 धावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलं. 14 चेंडू 27 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील नितेश तरे हे समीकरण पाहायला मिळालं. शेवटचे 2 चेंडू या षटकातील निर्णायक असणार आहेत ते अजय गुप्ताचे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. संपर्क होऊ शकला नाहीये आणि याच दरम्यान हा डॉट बॉल पाहायला मिळालेला आहे. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला चेंडू चालला. तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा बळेल बॅटिंग करत असताना सूरज सावंत आपण पाहतो अद्यापर्यंत वैयक्तिक 10 या धावत संख्येवरती तो नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग बंटी 11 बंटी स्मृती JDM बेलवली हा संघ आपण पाहतोय. हे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने पूर्णपणे क्षणचित्र टिपण्याचं काम करतात. तेजस म्हात्रे यांना तुम्ही पाहिलं ऑफिशियल कॅमेरामॅन. चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरा वर्क आणि समोर करण टेंबे आणि मोरेश्वर म्हात्रे असे 3 ऑफिशियल कॅमेरामॅन आज या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपली भूमिका बजावत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 45 धावांची गरज. मॅचच्या दिशेने आपण जातो. 20 धावा या धावफलकावरती आहेत आणि आता येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. चला सामना लगेच चालू करा. स्पीडअप करा विनंती राहील कारण आता इथे आमचे बारा चेंडू 25 धावांची गरज आहे. मैदानावरती आपण पाहतोय 2 संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी मैदानावरती खेळत आहेत. काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर जय हनुमान हेरनसाड संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीच्या माध्यमातून आपल्याला आज बदलापूर नगरीमधून या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळेल. जो मात्र मागच्या सीझनचा अर्थातच आपण पाहिलं तर पर्व दुसरं दामद चषक हे पर्व आपण पाहिलं असेल त्या स्पर्धेचा रनरअप संघ होता. 12 बॉल 25 धावांची गरज आहे. काय तिथे प्रॉब्लेम असेल आयोजकांशी चर्चा करा. पायरमाल टीमला विनंती राहील की सामना स्पीडअप करायचा. बारा बॉल 25 धावांची गरज आहे. काल भैरव मालेगाव हा संघ देखील दाखल झालेला इन ऍक्शन मध्ये. अमोल पांडुरंग भोईर हे नाव तुम्ही कसं विसरून चालेल आणि आज तुम्हाला त्यांचा देखील खेळ पाहायला मिळेल. आयोजकांच्या ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतील त्या सूचनांचं पालन काल भैरव मालेगाव संघाला सुद्धा करावं लागेल कारण अजून काही चर्चा आयोजकांच्या चालू आहेत. बेनगाव संघ प्रतिस्पर्धी टीम जय हनुमान एरंजाड संघ ऑलरेडी रेडी आहे. ऑलवेज रेडी आहे. काल भैरव मालेगाव की वेनगाव महालक्ष्मी कोणता संघ त्यांच्या समोर खेळेल याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही आहे. 12 बॉल 25 ची गरज आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. गोलंदाज चला 12 बॉल 25 धावांची गरज आहे. गोलंदाज निखिल अहिर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. गेम इज ऑन.
पहिला बॉल दरम्यान अतिरिक्त धाव स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कल्याणची आन बान शान अर्थातच फिरोज खान सर. गतवर्षी आपण पाहतो प्रत्येक वर्षामध्ये जी स्पर्धा या नगरीमध्ये होते तेव्हा फिरोज खान सर हे आवर्जून नाईट टुर्नामेंट मध्ये उपस्थित असतात. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला. हरीश कराळे त्या ठिकाणी सज्जन. बळेल एक धाव. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन चालणार नाहीये या मॅच मध्ये. आपण पाहतोय जिथे विजयासाठी गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या मॅचचं समीकरण तुम्हाला सोपं करताना पाहायला मिळेल. ती क्षमता आहे. बॅटिंग करत असताना बंटी स्मृती जेडीएम बेलवली संघाकडे एका बाजूने सूरज सावंत खेळतात तर दुसऱ्या बाजूला निलेश पाटील. ऑन साइडला सूरज सावंतच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब पल्ल्याचा हा तडाखेबंद षटकार. अगदी आपण पाहिलं तर या सामन्याचं समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न सूरज सावंत करतायत. का बॅटिंग केली. जबरदस्त फटका आपण पाहतोय. 10 चेंडू आता 17ची गरज आहे. समीकरण प्रत्येक बॉल गणिक तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये खेळतीय बंटी स्मृती जेडीएम बेलवली संघ. 45 धावांचा पाठलाग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये निखिल अहिर ज्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे पायरमाल संघाने. राऊंड विकेट. बॅटची कडा. चेंडू घरंगळत राहिलाय. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर हा चेंडू डॉट आलाय. समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल गणिक हे वेगळं चित्र आपण पाहतोय मैदानावरती. षटकार आल्यानंतर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. आता अद्यापर्यंत 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. इक्वेशन शिल्लक आहे. ऑन साइडला फटका आडव्या बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एका सेक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलाय. सेकंडचा कॉल होता परंतु थांबवण्यात आलाय. सूरज सावंतने थांबवलंय निलेश पाटीलला. एकच धाव. एका या धावेने स्ट्राईक रोटेट होते. सिंगलला देखील प्राधान्य देणं फार गरजेचं कारण सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. षटकार आल्यानंतर सिंगल अगदी आपण पाहतोय धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करते. धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. 29 वरती पोहोचलाय बंटी स्मृती जेडीएम बेलवली हा संघ. 45 धावांचा पाठलाग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकिंगला निलेश पाटील. ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका. ओव्हर पिच बॉल. व्हाट अ शॉट. आणखीन एक जबरदस्त धमाका आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त तडाखा षटकार. कदाचित महागात पडू शकेल टीम पायरमाल संघाला. अगदी आपण पाहतो 2-2 संधी निर्माण झाल्या होत्या. झेल ड्रॉप झाल्यानंतर सुद्धा रनआउटची संधी देखील होती. तिथे सुद्धा सूरज सावंत इथे मात्र बसावला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. 8 धावसंख्येवरती सोडलेला असेल. अद्यापर्यंत 18 धावांवरती नाबाद तो खेळतोय. का बॅटिंग त्याने केली आहे. 35 धावा फलकावरती. 7 चेंडू आता 10ची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाजी करत असताना निखिल अहिरचा फार निर्णायक राहील. जर शेवटचा बॉल डॉट आला विकेट आली तर अंतिम षटकामध्ये 10 धावांची गरज राहील. ती बंटी स्मृती जेडीएम बेलवली संघाला. जर चौकार षटकार आला तर समीकरण सोपं होईल. काय घडेल या बॉलवरती याचं उत्तर सांगणं कठीण आहे. परंतु शेवटचा अंतिम बॉल पायरमाल संघाचे पाठीराखे हेच म्हणत असेल या बॉलवरती विकेट आली पाहिजे किंवा हा बॉल डॉट सुद्धा आला पाहिजे. प्रयत्न तेच असेल. गोलंदाज निखिल अहिरचे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहतो सिली मिडॉनला एक क्षेत्ररक्षण आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे. शेवटचा बॉल जर हा चेंडू डॉट आला तर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. ऑन साइडला व्हाट अ शॉट. फटका अप्रतिम पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमा पार. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना टाटा बाय बाय करणारा आणखीन एक दर्जेदार बिग ब्लास्ट षटकार.
जबरदस्त डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळेल तांडेल डेकोरेशन यांच्या वतीनं. जामरूक बीड जामरूक कर्जत तालुक्यातील डेकोरेशन आपण पाहतोय. खालापूर तालुक्यातील हे डेकोरेशन आपण पाहतोय. सध्या या विभागामध्ये प्रचलित असं काम त्यांचं सध्याच्या घडीला चालू आहे. अगदी आपण पाहतो 10 टॉवर सहित ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतायत. दुग्ध शर्करा योग आहे. प्रत्येक खेळाडूला इथे खेळायला आवडेल. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चौफर बाजूला तुम्हाला पूर्णपणे प्रकाशमय वातावरण आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आणि 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. समीकरण होतं जवळ 12 चेंडू 25 धावांचं. या षटकामध्ये आल्या तब्बल 21 धावा आणि पूर्णपणे समीकरण बदललेलं आहे. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्राच्या रूपानं. एस इट इज व्हाईट बॉल. शेवटचं अंतिम षटक हाताळत असताना पायरमाल टीमच्या वतीनं गोलंदाज सचिन ओव्हर द विकेट. या सरमाळनं आपण पाहतोय कंबा करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू याच पद्धतीने टाकण्यात आला परंतु दिशा थोडीशी खराब होती. आता मात्र आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू डॉट आलेला आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. चांगला फटका यावेळेस आपण पाहतोय. हा विजय फटका होतोय. टीम बंटी स्मृती JDM बेलवली संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पायर. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने मात्र 23 धावांची बहारदार इनिंग